नमस्कार. लव्हाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज खास मदर्स डेच्या मुहूर्तावरती आपलं सगळ्यांचं स्वागत. सगळ्या मातांना जगभर अम, मी तुम्हाला अभिवादन करते. आणि आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. नेहमीसारखं स्फुट वाचणार नाही आहे किंवा चारोळ्या सांगणार नाही आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला मी हा एक फोटो दाखवते. त्या फोटोबद्दल आधी मी सांगते आणि मग माझ्या मनोगताला सुरुवात करीन. ह्या फोटोमध्ये 4 मैत्रिणींचा एक आगळा वेगळा फोटो आहे आणि ह्याच्यामध्ये माझी आई आहे इथे. तिचं पूर्वाश्रमीचं नाव आहे कमल दांडेकर. नंतर तिच्या शेजारी आहे ती शांता मावशी. तिचं पूर्वाश्रमीचं नाव आहे शांता थत्ते. मग आहे इथे ताई मावशी. तिला आम्ही ताई मावशी म्हणायचो, पण तिचं पूर्वाश्रमीचं नाव होतं सुशीला बापट. आणि ही इकडे बसली आहे ती मालू मावशी. तिचं पूर्वाश्रमीचं नाव होतं मालती बर्वे. तर ह्या फोटोची तुम्हाला आधी एक गंमत सांगते. मी फोटो जरा बाजूला ठेवते आता. कदाचित तो तुम्हाला दिसणार नाही. असं धरायला लागतोय मला, त्यामुळे मी जरा वेळ बाजूला ठेवते, मग परत दाखवीन तो. त्याच्या मागची गंमत अशी होती की मला असं वाटायचं की माझ्या आईचे तरुणपणचे फोटो नाहीत. त्या काळी तिचा जन्म 1916 साली झाला. त्या काळी फोटो काढायची पद्धत नव्हती आणि परवडत पण नव्हतं. कोणाकडे कॅमेरे असतील असं पण नाही. तर मला नेहमी वाटायचं की माझी आई तरुणपणी कशी दिसत असेल. माझी आई लख्ख गोरी पान आणि दिसायला चांगली होती, पण फोटो नाहीत कधी. तर मी कधीतरी असा विचार करायची की आई आमची कशी दिसत असेल. आणि हे झालं जुनं. तर एकदा मी असंच एक चित्रांचं फोटोचं पुस्तक न्याहाळत होते, पानं चाळत होते आणि त्या पानांमध्ये एक मला फोटो सापडला की त्याच्यामध्ये 2 युवत्या होत्या, तरुण मुली होत्या. आणि त्या माझ्या आईच्या मामे बहिणींसारख्या दिसायच्या असं वाटलं मला. आणि नऊवारी पातळ, गळ्यामध्ये बोरमाळ असं होतं, फक्त कपाळाला कुंकू नव्हतं. आणि मी असा विचार केला की कदाचित माझी आई अशीच तरुणपणी दिसत असेल. आणि मी तो फोटो, ते पान चक्क टरकावलं पुस्तकातलं आणि फ्रेम करून ठेवलं. आणि माझ्या काउंटरवरती तो फोटो असायचा. येणारा जाणारा म्हणायचा, "हे कोण गं?" तशी मी त्यांना हसत हसत सांगत असे, ह्या माझ्या ॲन्सेस्टर आहेत असं मी धरून चालते. आईची क्षमा मागायची मी त्यावेळेला, कारण तो फोटो होता लखनौच्या 2 बेगमांचा. असा बरेच दिवस तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो माझ्याकडे होता. आणि मग नंतर वयाच्या 75व्या वर्षी मला एके दिवशी कॉल आला. तो कॉल होता, ही माझी मावशी शांता मावशी. ती लग्न झाल्यावर तिचं नाव इंदिरा भागवत असं होतं. तिच्या मुलीच्या मुलीचा म्हणजे नातीचा मला फोन आला. ती इथेच असते, तिचं नाव मेधा गोडबोले. तर तिने मला सांगितलं की ज्योती मावशी, हा फोटो, त्याच्यामध्ये माझी आजी आणि तुझी आई, मी तिला कमल मावशी म्हणायचे सगळे, तर कमल मावशी तिला मी ओळखते, पण बाकीच्या कोण आहेत त्या 2? तशी मला तो फोटो बघितल्यावर एवढा हर्षवायू झाला की मेधाला म्हटलं की अगं मेधा, मी हा फोटो करता किती दिवस थांबले होते. शेवटी आज 75व्या वर्षी तुम्हाला ही
दुर्मिळ भेट दिलीस. आणि तर आजचं जे आहे, मी बोलणार आहे, गप्पा मारणार आहे, त्या ह्या 4 स्त्रियांबद्दल आहे. त्या चौघींनी माझ्या जीवनामध्ये सखोल सखोल संस्कार केलेले आहेत. आणि आजच्या ह्या मातृदिनानिमित्त मी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अभिवादन करण्यासाठी ह्या गप्पा आहेत. तर आता प्रथम सुरुवात करते माझ्या आईपासून. लग्न झाल्यावर तिचं नाव होतं मालती देवधर. पण त्याआधी एक मला सांगायला पाहिजे, माझ्या आईनी मला लहानपणी, मी म्हणजे तरुण असताना, अशी एकदा गोष्ट सांगितली होती. ह्या 4ही मावशाच होत्या माझ्या. त्यांची मैत्री खूप रूढ होती, लहानपणापासून होती. आणि आता हा फोटो मी परत बाजूला ठेवते. आणि मग नंतर तिने मला सांगितलं की ज्योती, फायनलला असताना आम्ही सगळ्याजणी एकापाठोपाठ पहिल्या 5 नंबरामध्ये 4 मैत्रिणी एकापाठोपाठ आलो. सबंध रत्नागिरी जिल्ह्यात. त्यावेळेला माझी आई पहिली आली होती. पण दुर्दैवाने त्यावेळेला तिला पुढे शिकायला मिळालं नाही. कारण त्यावेळेची प्रथा अशी होती की मुलांचं शिक्षण हे जास्ती महत्त्वाचं होतं. त्यामुळे ती पुढे फायनलच्या पुढे शिकली नाही. पण शिकली असती तर तिने खूप, आज ती एखादी मोठी सर्जन म्हणून मिरवली असती. असं आमच्याकडे एकदा एक डॉक्टर आले होते, त्यांनी आईशी गप्पा मारल्या इथे अमेरिकेत असताना. आणि तेव्हा ते मला आत येऊन म्हणाले की तुझी आई खूप बुद्धिवान आहे आणि ती सर्जन झाली असती उत्तमपैकी. तर माझी आई त्या काळामध्ये असं इथे म्हणतात की शी वॉज बॉर्न वे अहेड ऑफ द टाईम. तसं होतं ते. ती खूप, तिचे विचार परिपक्व तर होतेच, पण खूप सुधारलेले होते, उदारमतवादी होते. माझ्या लेकीचं जेव्हा लग्न झालं, माझा जावई आहे ब्रिटिश, म्हणजे त्याचं नाव आहे मार्क. तर माझी आई तिच्यापुढे लोकमान्य टिळक आणि सावरकरांचा आदर्श होता. ती त्यांना गुरु मानायची. आणि एक आता मी हे साऱ्या गप्पा बाहेर बसून दुपारच्या वेळेला बोलते, त्यामुळे मध्ये मध्ये कॉफीचे घुटके. तर त्यावेळेला तिला मी जरा कचरत दे, कारण तिने स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात तिने खूप त्याच्याकरता, म्हणजे ती चहा महाग झाला म्हणून चहा सोडला होता, कॉफी घेत होती. म्हणजे असं समितीची ती सेवक होती. असं खूप, म्हणजे आमच्या घरामध्ये ते तसे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. राष्ट्रसेविका समितीची ती काय म्हणायचं त्याला, सभासद होती. आमच्या घरी त्यावेळेला शाखा भरायच्या, मावशी केळकर येऊन प्रवचनं करायच्या. तर त्यावेळेला मी जरा कचरत होते की आईला कसं सांगू की लेकीनी माझा ब्रिटिश नवरा निवडला आहे. तर मी जेव्हा तिला फोनवरती ही बातमी दिली, अमेरिकेत होते मी, ती आई एकटीच माझी पुण्याला राहत होती, जरा कचरत सांगितलं. तशी मला तिने सांगितलं आणि ते वाक्य मी मुद्दामून परत इथे सांगते की ती म्हणाली, ज्योती, 21व्या शतकात व्यक्तिशः धर्म हा महत्त्वाचा नाही. व्यक्तिशः धर्म महत्त्वाचा नाही, तर अखिल मानवतेचा धर्म हा जास्ती महत्त्वाचा आहे. तेव्हा अशी होती ही माझी आई मालती देवधर. तिला माहेरचे सगळे, ती सगळ्यात मोठी होती भावात, तर तिला कमलचं लाडानी कमू म्हणायचे, कमूताई असं म्हणून ओळखत होते. आता वळूया ही शांता मावशी. मी मगाशी म्हटलं तसं ह्या सगळ्या मावशांचा माझ्यावरती अतिशय उत्तम खोल परिणाम माझ्या आयुष्यावर झालेला आहे आणि मला आयुष्यात वेळोवेळी त्यांनी दिशा मिळालेली आहे. शांता मावशीचं ऋण म्हणजे तिने माझ्या जीवनसाथीदाराची गाठ घालून दिली. शांता मावशी
यायची आमची, ती अतिशय भोळी, मनमोकळी आणि अशी गप्पिष्ट होती आणि अगदी शांतपणे अशा गप्पा मारायची. खूप फोन करायची. फोनवरती पण तासनतास गप्पा मारत असे. तर नंतर आमच्याकडे गणपती असायचे, तेव्हा शांतामावशी पहाटे उठून मोदक करायला यायची. खूप आणि एकदा मला आठवतंय अगदी ऊन होतं, 12 वाजले होते दुपारचे, रणरणत्या उन्हात बेल वाजली, दार उघडलं तर शांतामावशी हातात डाळिंब्यांचा डबा. तर ते तिच्या डाळिंब्या खूप अगदी फेमस होत्या. असं डबा उघडल्यावर वाफ आली, एवढ्या त्या गरम होत्या, तशीच ती घेऊन आली आणि त्याला लाल मिरचीची फोडणी दिलेली वगैरे. तर अशी तिची स्पेशलिटी होती. खूप प्रेम केलं तिने आईवरती आणि आमच्यावरती पण. तेव्हा शांतामावशीचं ऋण हे असं. आईचं तर ऋण आपल्याला कधीच फेडता येत नाही. नंतर आली ही मालूमावशी. मालूमावशी ही मालतीबाई जोशी म्हणून पुण्या-मुंबईत प्रसिद्ध होती. ती लेखिका होती आणि तिने पण खूप योग योग साधना आणि त्याच्यावरती ती वर्ग घ्यायची आणि खूप अभ्यास केला आहे. आणि एकदा तिने मी कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट एकदा परत दाखवते हां. की आमच्या घरी प्रवचनं व्हायची. तर त्यावेळेला तिने रामकृष्ण परमहंसांवरती प्रवचन दिलं. ते घरीच होतं आणि मी त्यावेळेला जरा मला किरकोळ सर्दी पडसं झालं होतं म्हणून मी घरी राहिले ते कॉलेजमध्ये न जाता. आणि तिने त्यांच्या चरित्राची सुरुवात केली आणि अशा तऱ्हेने तिची ओघवती वाणी होती आणि तिने सांगायला सुरुवात केलं की जसं काही जणू ते रामकृष्ण परमहंस आपल्यासमोर सगळं हे घडतंय, ते उभे आहेत आणि एकदम काहीतरी परिवर्तन झालं आणि मी अध्यात्माच्या दिशेने वळले. आमच्या घरी कीर्तन, भजन, देवपूजा आणि असं सगळं शतचंडी अशा प्रकारची खूप कर्मकांड होत होती. आई-वडील पण माझे, आई-दादा आमचे अगदी त्याच्यामध्ये पूर्ण भाविकपणे प्रार्थना करत असायचे. त्यामुळे तेही संस्कार होते. पण खरं अध्यात्माकडे जी मी वळले ती शांतामावशीच्या त्या प्रवचनाने. आणि शांतामावशीची गंमत म्हणजे त्या काळात तिने आणि रामू काकांनी प्रेमविवाह केला होता. घरच्यांची त्याला संमती नव्हती, पण तरी धाडस करून ते केलं आणि अतिशय सुखी संसार होता त्यांचा. तेव्हा मालूमावशीचं हे ऋण असं. आणि आता राहिली ताईमावशी. तिला आम्ही ताईमावशीच म्हणायचो. पण तिचं नाव होतं सुशीला बापट पूर्वीचं आणि लग्न झाल्यानंतर सुशीला भिडे. ताईमावशी राहायची दिल्लीला. तर आता मी हा परत फोटो खाली ठेवते. तिचे यजमान बाळासाहेब म्हणायचो आम्ही, ते होते एअरफोर्समध्ये. आणि माझा भाऊ प्रभाकर आणि दिलीप देवधर आणि मी असे मी खूपच लहान होते, 10-12 वर्षाची 10-12 पण नाहीच, 10च वर्षाची होते. त्यांच्याकडे दिल्लीला आम्ही प्रथम आगगाडीने तिघं भावंडं गेलो होतो. आणि ते एअरफोर्समध्ये होते. जरा त्यांचं घरचं वातावरण थोडंसं आताच्या स्टाईलनी म्हणजे हायफायचं होतं. आणि मी मध्यम स्थितीत वाढलेली, भरपूर लाड होते घरामध्ये, खायला प्यायला भरपूर होतं, पण लौकिकदृष्ट्या आमच्याकडे काही श्रीमंती नव्हती. पण कधी काही त्याचं वाटलं नाही, कारण कधी त्याची कमतरताच जाणवली नाही, इतकं आईवडिलांचं प्रेम होतं. आणि आमच्याकडे एकत्र कुटुंब होतं, त्यामुळे माझी काकू ही पण माझी आईच होती. तिला आम्ही अक्का म्हणायचो आणि माझे काका त्यांना आम्ही बाबा म्हणायचो. त्यामुळे मला 2 वडील आणि 2 आई असं सुंदर लहानपण माझं गेलं. तर त्यावेळेला आम्ही ताईमावशीकडे गेलो असताना सकाळचा चहा आला. तर त्यांची स्वयंपाकीण चहा घेऊन आली आणि मी तो रुबाब बघतच बसले. म्हणजे रुबाब म्हणजे काय? लहानपणी सगळ्याचंच अप्रूप्य असतं, जरा काही वेगळं दे तर तर तिने किटलीतून आम्हाला चहा सर्व्ह केला. किटली होती, दुधाचं भांडं वेगळं होतं, साखरेचं भांडं वेगळं होतं
आणि अशा तऱ्हेने रोज आमचा चहा सागर संगीत त्या किटलीतर्फे व्हायचा. आणि मला ते इतकं आवडलं ती चायनीज चिनी मातीची ती म्हणजे काचेची बरणी किटली वगैरे सगळं खूप आवडलं. मी अगदी त्याच्यात रंगून गेले आणि ते मला एकदम आगळं होतं. तर मला माहिती होतं आमच्याकडे शोकेसमध्ये अशी एक किटली होती. हं, 1 मिनिट हं. तर ती फक्त शोकेसमध्ये होती. ती कधी काढलेली आठवत नाही, कारण आई नेहमी चहा करायची आणि मग नंतर तो गाळायचा, उकळून चहा आणि मग नंतर गाळायचा. ते असं त्याला चहाचं भांडं असंच आम्ही म्हणायचो. त्याला असे 2 कान होते आणि मग सांडशीनी ते ओतायचं कपामध्ये दूध वगैरे घालून. तर मी घरी आल्यावरती त्या किटलीकडे पाहिलं, शोकेसमध्ये बंदिस्त होती. तर म्हटलं, "आई, आपल्याकडे किटली आहे ना गं?" "हो, आहे ना," म्हणाली. मग म्हटलं, "आपण का नाही चहा पीत ताईमावशीसारखा?" ती म्हणाली, "कुठे ज्योती ती काढायची आणि काचेची किटली कुठे ते सांभाळायचं? काही नको आहे ते ठीक आहे शोकेसमध्ये." तर मी म्हटलं, "नाही, ते काही नाही. आजपासून मी किटलीच वापरणार." आणि माझ्याकडे दादांना दुपारचा चहा रविवारी जेव्हा दादा घरी असायचे तेव्हा त्यांना चहा करून द्यायची कामगिरी होती. तेव्हापासून मी ती चहाची किटली बाहेर काढून वापरायला लागले. आणि नंतर मग जरा शिंगं फुटली तरुणपणी, तेव्हा मला असं वाटलं की काही नाही, मला ही किटली खूप आवडते. तेव्हा मी माझं स्वतःचं जेव्हा घर होईल, तेव्हा मी अशीच किटलीतून चहा पिणार रोज. अजूनही तुम्ही माझ्याकडे आलात, तर माझा सकाळचा चहा किटलीतूनच असतो. कधी कोणी आली माझी मैत्रीण, ती म्हणते मला, "ज्योती, कशाला किटली-बिटली काढलीस?" तर मी तिला हसत-हसत सांगते, "ही तुझ्यासाठी नाही आहे किटली, ही माझ्यासाठी आहे. मी असाच चहा पिते रोज." आणि तेव्हापासून ताईमावशींनी मला रसिकतेने एक प्रकारे जगायला शिकवलं. आणि गंमत म्हणजे तिला ह्यातलं काहीच माहिती नव्हतं, पण माझ्या लग्नात तिने चांदीचा टी सेट दिला. तो दिला होता तिने माझ्या आईला. पण आईने त्याच्यावर युक्ती केली, की तिने माझ्या सासूबाईंना तोंड धुण्यावर दिला. तेव्हा लग्न झाल्यानंतर मी हळूच त्यांना म्हटलं, की "मी अमेरिकेला ना हा टी सेट घेऊन जाणार आहे." त्या म्हणाल्या, "काहीच हरकत नाही, तो तुझाच आहे ज्योती." खूप छान त्या अशा होत्या, समजूतदार होत्या. तेव्हा तो टी सेट पण मी इकडे घेऊन आले. मधुकर त्याला खूप छान घासून-पुसून पॉलिश करायचा. एकीकडे माझा नवरा घरामध्ये कुठेही चमचासुद्धा उचलणार नाही. स्वयंपाकघरामध्ये तर कधीच त्यांनी हे केलं नाही. पण ह्या टी सेटला पॉलिश करायला मात्र त्याला खूप आवडायचं. पण आता तो गेल्यापासून मात्र त्याचा अँटिक झाला आहे तो. मी काही पॉलिश वगैरे करत नाही. सो मी त्याचा फोटो नंतर पाठवीन. पण तेव्हापासून मी इथे आल्यानंतर कायम किटलीतून चहा प्यायला लागले. तो आजपर्यंत आहे. आणि माझ्याकडे नाना तऱ्हेच्या किटल्या आहेत. नाना देशात आम्ही हिंडलो, तिथल्या किटल्या आहेत. चायनाला गेलो, तिथली एक छोटीशी मातीची किटली आहे. तर माझ्याकडे असंख्य किटल्या आहेत आणि त्या किटल्या त्यांचे कधी मग कान हे झालेत, कुठेतरी त्याला चिप झाले, तर तरी मी ते टाकवत नव्हत्या माझ्याच्याने. तर मी ते आता खुबीनी माझ्या घराच्या स्वयंपाकघराच्या कॅबिनेट्सवरती, कपाटांवरती जिथे जागा असते तिथे त्यांची आरास केली. त्याचा फोटो मी नंतर इथे पाठवीन. पण असं हे ताई मावशीचं ऋण. तेव्हा ह्या सगळ्या मावश्या माझ्या आईसारख्याच होत्या मला आणि प्रेमही त्यांनी तेवढंच केलं. तेव्हा मातृदिनाच्या दिवशी हे खास त्यांना माझं ऋण तर नाही, ऋण तर फेडता येतच नाही, पण माझी एक प्रकारची श्रद्धांजली. आणि हा फोटो माझ्या मताने त्यांनी केव्हा तरी तरुणपणी कदाचित शाळेतून बाहेर पडल्या म्हणजे 16-17 वर्षाच्या असतील केवळ त्या. त्यांनी स्टुडिओमध्ये जाऊन हा फोटो काढलाय. तेव्हा असा हा दुर्मिळ फोटो मला मिळाला आहे आणि असं हे दुर्मिळ नातं ह्या चौघींचं होतं. शेवटपर्यंत वयाच्या 80-85 वर्षापर्यंत दृढ मैत्री होती. तेव्हा अशी ही आजची मातृ
देवतेची कहाणी संपली माझी इथे. तेव्हा परत सगळ्या तुम्हाला आजच्या मदर्स डेबद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन. परत लवकरच भेटू. मलाही कळवा तुमच्या आयुष्यात अशा कोणी स्त्रिया आल्या असतील की त्यांचा गहिरा परिणाम तुमच्या आयुष्यावरती उत्तमरित्या झाला असेल.